घोटाळ्यात नवा ट्विस्ट। शिक्षक घोटाळ्यात मृत अधिकाऱ्याची एंट्री। सामच्या बातमीची मुख्यमंत्र्यांकडून दखल। साम टीव्हीनं 580 बोगस शिक्षक भरतीचा घोटाळा उघड केला आणि शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली। आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। या घोटाळ्यात सोमेश्वर नेताम नावाच्या मृत शिक्षण अधिकाऱ्याची एंट्री झाली। ते मरण पावल्यानंतर सुद्धा मागच्या तारखेमध्ये त्यांच्या सहीच्या मान्यता संस्था चालकांनी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्या, त्या ऑपरेट केल्या, त्यानुसार शालार्थ ID झाल्या आणि त्या शिक्षकांच्या नावाने वेतन सुद्धा उचलल्या गेलं। एवढंच नाही तर मृत सोमेश्वर नेताम याच्या सहीनं 580 बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत त्यांना वेतनही सुरू केलं। तर नागो गाणारांनी या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडिस मांडलेली। मृत शिक्षण अधिकाऱ्याची सही वापरून शिक्षक भरती झाली। 2016 पूर्वीची नियुक्ती दाखवून बनावट शालार्थ ID बनवला। 2016 ते 2024 दरम्यान बोगस सहीद्वारे बोगस शिक्षक भरतीचा आरोप आहे। प्रत्यक्षात नियुक्ती 2 वर्षांनी करण्यात आली। बोगस शिक्षकांचे पगार सुरू करण्यात आले। या नियुक्तीसाठी 35 लाख रुपयांचा रेट होता। सामच्या दणक्यानंतर पोलीस यंत्रणा अंग झटकून कामाला लागली। तर या प्रकरणात आतापर्यंत बोगस मुख्याध्यापक पराग पुणके, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, अधीक्षक निलेश मेश्राम, उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपिक सूरज नाईक या 5 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या। दरम्यान चौकशीत निलेश मेश्रामनं स्वतःच्या पत्नीलाही थेट मुख्याध्यापक बनवल्याचं समोर आलंय। या प्रकरणात वडेट्टीवार आणि सरकारवर गंभीर आरोप केलाय। तर माजी आमदार नागो गाणार यांनी घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर असल्याची शंका व्यक्त केली आहे। चौकशी अहवाल आल्यानंतर जे काही दोषी असतील त्यावर कारवाई करायची आतापर्यंत पद्धत होती, पण डायरेक्ट पोलिसांनी या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हात घातला, कारण खालचं सगळ्यांचं पाप लपवायचं होतं, हा त्यामागचा उद्देश होता। SIT चौकशीद्वारे SIT नेमून या प्रकरणाची चौकशी केल्या गेलीच पाहिजे, तर आणि तरच या विषयाला न्याय मिळू शकतो। नागपूर जिल्ह्यातच 1500 ते 2000च्या जवळपास प्रकरणं आहेत, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि प्राथमिक मिळून। आता याच प्रमाणात जर विचार केला तर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात अशी प्रकरणं निघतील, म्हणजे हजारोच्या संख्येत ही प्रकरणं असावी। अखेर साम टीव्हीच्या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले। त्यामुळे 580 बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे। आता हे प्रकरण फक्त नागपूर पुरतं मर्यादित आहे की या शिक्षक घोटाळ्याची पाळंमुळं राज्यभर पसरली आहेत याचा शोध घ्यायला हवा। कारण एकट्या नागपूरमध्ये बोगस शिक्षकांची संख्या 580 असेल तर याची पाळंमुळं किती खोलवर गेली असतील। या राज्याची शिक्षण व्यवस्था बोगस शिक्षकांच्या हाती तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होतोय। पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर।